मंत्री या संदर्भामध्ये त्यांच्या संबंधित विषयाची उत्तर देत होते। अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणपणे प्रथा आता हल्ली दादा सुद्धा त्यावर काही भाष्य करत नाहीत, वळसे पाटील काही बोलतच नाहीत। सर्वसाधारणपणे प्रथा अध्यक्ष महोदय अशी आहे की एखादा मंत्री ह्या विधान भवनाच्या आवारामध्ये नसेल, तो जर बाहेर कुठे असेल तर त्याचं कामकाज किंवा त्याच्या विषया संदर्भामध्ये किंवा त्याच्या खात्या संदर्भामध्ये एखाद्या मंत्र्याला उत्तर देण्याचं किंवा त्याचं कामकाज पाहण्याचं अध्यक्ष महोदय परवानगी देण्याची ही प्रथा पूर्वीपासून आहे। आपण काय नवीन पाडली अशातला भाग नाही। पण नवीन प्रथा ही पडलेली आहे अध्यक्ष महोदय की संबंधित मंत्री या प्रिमाइसेस मध्ये आहेत, आवारामध्ये आहेत, आपल्या चेंबरमध्ये बसून असतात आणि त्यांच्या खात्याचं उत्तर कुठल्या तरी मंत्र्याने देणं ही प्रथा माझ्या दृष्टीनं जरी आपण परवानगी घेतली असली, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला परवानगी दिली असली, आपण जरी सभागृहाच्या समोर हा विषय ठेवला असला तरी मला असं वाटतं की ही प्रथा चुकीची आहे। मंत्री संबंधित असताना वास्तविक सभागृहामध्ये असे प्रसंग अध्यक्ष महोदय बरेच वेळेला आलेले आहेत। काय आलेत की एखादा ज्युनियर मंत्री असेल, एखादा राज्यमंत्री असेल आणि त्याला जर समोरच्या सदस्यांनी प्रश्नाचा भडीमार करून जर भांडावून सोडलं असेल तर सभागृहातला सिनियर मंत्री त्याच्या मदतीला त्याच्या संमतीने जाऊ शकतो, न पेक्षा त्याच्या खात्यामध्ये दुसऱ्या मंत्र्याला हस्तक्षेप सुद्धा करता येत नाही, उत्तर सुद्धा देता येत नाही। ही प्रथा अनेक वर्षांपासून या सभागृहाची आहे आणि म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्यांना परवानगी देत असताना ते जर या प्रिमाइसेस मध्ये नसतील, चेंबर मध्ये नसतील, विधिमंडळाच्या आवारामध्ये नसतील तर जरूर परवानगी द्या, न पेक्षा ते जर इथे असतील तर संबंधित मंत्र्यांनीच उत्तर दिलं पाहिजे असं आपण अध्यक्ष म्हणून निर्देश द्यावे असा माझा आग्रह आहे। ठीक आहे। सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा आता उपस्थित केला त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे आपण म्हणालेली बाब अत्यंत सत्य आहे की संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित असतं। पण संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, सामूहिक जबाबदारीची संकल्पनेची कल्पना आहे। तसं असल्यामुळे नियमानुसार इतर मंत्र्यांना उत्तर देण्यापासून मी काय थांबवू शकणार नाही। एक नंबर 2, उत्तर देत असताना केवळ आपण एक्सटेम्पो उत्तर देत नसतो, त्या संदर्भातलं ब्रीफिंग घेत असतो, ब्रीफिंग घेतल्यानंतर जबाबदारीपूर्वक उत्तर देत असतो। त्यामुळे एखाद्या खात्याचं जर का भार, उत्तर द्यायचा भार जर एखाद्या मंत्र्याकडे सोपूत केला असेल आपण, तर त्या मंत्र्यांनी ब्रीफिंग घेऊन अधिक प्रभावशाली उत्तर देणं जर शक्य होणार असेल तर मला वाटतं या गोष्टीत कुठची अडचण नाहीये। त्यामुळे आपण आता पुढे जाऊया। चला आता झालं ना, आपण रुलिंग त्याबद्दल काही आमचं कुणाचं काही दुमत असण्याचं कारण आहे अध्यक्ष महोदय। शेवट त्या स्थानी आपण बसले आहेत अध्यक्ष महोदय। अध्यक्ष